भागाबाई, आमच्या गावाला या संकटातनं वाचव. गावावर संकट आलंय भारी, ते घालवायला हवी मोठी तयारी आहे. भागाबाई, आम्ही कुठली बी तयारी करू, काय म्हणशील ते तुम्हाला आणून देऊ, पण या संकटातनं गावाला वाचवा. फक्त तुम्हीच आम्हाला वाचवू शकताय. नुसतं तयार आहे म्हणून चालणार नाही, मोठा यज्ञ करावा लागल, देवीला प्रसन्न करावं लागल. काय पण करायला लागू दे, आमची तयारी आहे. वय वय, देवीची कृपा व्हायलाच पाहिजे. दरोडेखोर पिसाळले हाय, त्यांचा हेतू लई वाईट हाय. ते समद गाव जाळून टाकतील, घर फोडतील, समद्या गावकऱ्यांना, लेकरा बाळांना, या सगळ्यांचा जीव घेतील. असं बोलू नकोस भागाबाई, ह्यातनं कसं वाचायचं ते सांगा. यासाठी होम हवन यज्ञ करावा लागल. मी देवीला साकडं घालून तिला प्रसन्न करीन, तिला नवस बोलीन, इनावणी करीन, हे गाव वाचवी. पण त्यासाठी देवीला आहुती द्यावी लागल, नैवेद्य दाखवावा लागल, बळी द्यावा लागल, बोकडाचा बळी. बळी? चालतंय, देवीला प्रसन्न करण्यासाठी काय बी चालतंय. खर्च बी बराच येईल, लई मोठा विधी आहे, लई साहित्य गोळा करावं लागल. चालतंय, ते बी चालतंय. आम्ही पदरमोड करून पैसे जमा करू, पण या संकटातनं आम्हासनी वाचवा. दागिने बी गोळा करावं लागतील. जीवापरीच दागिने लय आहेत वे, देऊ आम्ही. समधी तयार आहे ना? समध्यांना संकटात बाहेर पडायचंय ना? वय वय, आम्ही समधी तयार आहे. वय वय वय, आम्ही तयार आहे. थांबा, हे चुकीचं आहे. काय चाललंय हे? हा असं चुकीचा विचार का करताय तुम्ही? जगदंबा, ह्यात कसला चुकीचा विचार आहे? देवीलाच प्रसन्न करायचं बोलतात ना भागाबाई. देवीला प्रसन्न करायला हवं, तिची प्रार्थना करायला हवी, हे बरोबर आहे, पण त्यासाठी हा मार्ग नाहीये. म्हणजे असं नवसायास करून बळी देऊन काही होत नाही. देव आपली भक्ती मागतो, श्रद्धा बघतो, त्याला बाकी काहीच नको असतं. अगं काय बोलते जगदंबा तू? अहो काकी, आपल्या शेतात चांगलं पीक येतं तेव्हा आपण काय म्हणतो? देवाची कृपा झाली. पण देवाची कृपा कधी होते? जेव्हा आपण शेतात कष्ट करतो, राबतो, घाम गाळतो, आणि हे कष्ट देवाला दिसतात. त्या घामालाही सुगंध येतो आणि देव प्रसन्न होतो. आपण राबतो म्हणून आपल्याला कष्टाची भाकर मिळते. कष्ट केल्यावर कोणतंही कार्य शक्य होतं. आणि इथेही आपल्याला तोच संघर्ष करायचा. एवढ्या दरोडेखोरांशी आपण लढायचं? हो, लढू शकतो. देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी बळी देणं, सोनं नाणं, पैसा अडका, दागदागिने याची गरज नसते. कुठल्याही विधीसाठी असं करणं म्हणजे अंधश्रद्धा आहे. वा ग वा, ही तुला अंधश्रद्धा वाटते होय? आणि तुझीच आई आम्हाला व्रत करा सांगते, त्याचं काय? अहो, देवीचं व्रत करणं, तिची पूजा करणं
उपासना करणं ही श्रद्धा आहे. अंधश्रद्धा कशी असेल? ते तुम्ही मनापासून करता. कुणी तुम्हाला सांगितलं आणि तुम्हाला पटलं तर तुम्ही करता. त्यातून काही मिळवण्याची अपेक्षा नसते, तर तिथे आपली समर्पणाची भावना असते. हे मिळवायचं असेल तर अमुक कर असं कोणी धमकी देऊन तर सांगत नाही ना आपल्याला. जिथे भक्ती आणि आस्थेची देवाणघेवाण होते तिथे श्रद्धा असते, आणि जिथे थोतांड व्यवहार येऊ लागतात तिथे अंधश्रद्धा. अगदी योग्य बोलतीये, मला मनापासून पटतंय. जगदंबा नेहमी गावाचाच विचार करत असते. आता सुद्धा ती तुम्हाला गावाच्या भल्याच्या दृष्टीनेच समजवतीये. तुम्ही तिचं ऐकलं पाहिजे. अपमान, घोर अपमान झालाय माझा. मी तुमच्या हातापायी इथं आले. मी तुमच्यासाठी विधी करणार होते, पण त्याचं तुम्हाला काहीच नाही. अरे तुमचं मरण लिहिलं असेल तर त्याला कोण काय करणार? अहो भागाबाई, असं बोलू नका. मग काय म्हणू? ही एवढीशी पोर ही जे बोलतीये ते तुम्हाला पटतंय आणि मी खोटी वाटते? मग ऐका तिचं, मला इथं थांबायचंच नाहीये. दरोडेखोर तुमचं गाव पेटवून तुम्हाला मारून टाकू देत. मग बघते कोण येतंय तुम्हाला वाचवायला ते. चाललं मी. भागाबाई थांबा, जाऊ नका. हवं तर मी तुमच्या पाया पडतो. होय होय, भागाबाई, आम्ही तुमच्या पाया पडतो. जाऊ नका तुम्ही. खरं जाऊ जाऊ नका. नका. तुमच्या पुढे पदर पसरते भागाबाई. तुम्ही जाऊ नका, आम्हाला वाचवा. भागाबाई, आम्ही तुमच्या पाया पडतो, खरं तुम्ही जाऊ नका. हे तुम्ही काय करताय? जाऊ देत त्यांना. कशाला त्यांच्या हातापाया पडताय? त्या जे सांगतायत ते चुकीचं आहे. तू थांब ग जगदंबा. अगं तू म्हणतेस ते ऐकायला आम्हाला एक वेळ बरं वाटतंय, पण दरोडेखोर ऐकणार नाहीत. ती तुझी असली भाषणं ऐकून गप बसणार नाहीत. यातून आपल्यालाच काहीतरी उपाय काढायला हवा. आणि या परिस्थितीत तर आम्हाला एकच उपाय दिसतोय. भागाबाई, भागाबाई, आम्ही तुमचं समज ऐकायला तयार आहोत. तुम्ही सांगाल तसंच समज होईल. होय होय. ठीक आहे. या. भागाबाई, तुम्ही जी पूजा करणार आहात त्याचा विधी पूर्ण होईपर्यंत तुम्ही इथेच राहा. मला पण हेच हवं होतं. आता ठाण मांडून बसणारे ह्या गावात. दरोडेखोरांना बी जमणार नाही एवढं लुटणारे मी गावातल्या प्रत्येकाला. आयुष्याची बेगमी करूनच जाते की नाही बघाच. हे समज मी तुमच्यासाठी करते. आता एवढ्या समध्या गावासाठी एवढा मोठा इधी करायचा म्हणजे माझ्या अंगात पण ताकद हवी. तवा दुपारचं कोंबडं, संध्याकाळचं बकरं, भाकरी, कालवण, शेरभर तूप, आता गोडाचं काहीतरी खीर आणि लाडू, टोपभर भात. एवढी व्यवस्था केलीत ना तरी पुरे. भागवीन मी यात. टोपर भात, कोंबड, बकर,
एवढं समजू कुठं आणायचं? वय वय कुठं आणायचं एवढं? नसल जमत तर राहू दे, चालले मी इथून. नाही नाही थांबा भागाबाई, असं रागान नका जाऊ. अहो बघतो आम्ही काहीतरी. आणखी एक सांगायचं राहिलं, या ईदीसाठी आपल्याला सोनं लागल 20 तोळे. 20 तोळ? अहो भागाबाई, आम्ही एवढं सोनं आणणार कुठून? गावासाठी सांगते, माझ्यासाठी नाही. आता देवीला प्रसन्न करायचं तर हे समजा केलं पाहिजे. भागाबाई, अहो देवीला प्रसन्न करायला एवढ्या गोष्टी कशाला लागतात? आता समजा गावासमोर तर कबूल झाला आणि आता माघार घेताय होय? भागाबाई, अहो त्याच्याकडे नका लक्ष देऊ. करतो आम्ही काहीतरी. गावासाठी काहीतरी केलं पाहिजे आपल्याला. हा एकला शहाणा आहे तेवढा तुमच्या. बर ते जाऊ दे, आता या मला जरा आराम करू दे. भागाबाई, ही मशाल इथे लावून जातो, तेवढाच उजेड. शहाणे कसले, एकाहून एक येडे भरले या गावात. ह्यांना अंधश्रद्धेच्या जाळ्यात असं गुंडाळी आणि सगळं हडपीन यांना ह्यांचं पण कळणार नाही. फक्त एकच अडचण आहे, ती जगदंबा. तिची अक्कल जरा जास्तच धावू. तिनेच माझा कावा ओळखलाय. तिचा काटा कसा काढायचा हे मला चांगलंच ठाव आहे. आणि तो काटा काढल्या बिगार ही भागाबाई काय राहायची नाही. सदाभाऊ, हा? विधीसाठी आपल्याला लय सामान जमावं लागणार आहे. बुकुड कुठून आणायचा? तू गणपगडा आहे, तू चालेल का? अरे न ग, जरा धष्टपुष्ट पुकुड आणूया की. गावात मिळालं तर ठीक, नाही तर दुसऱ्या गावात जाऊन आणायचं. पण आणायचं मात्र हे खरं आहे बघ. अगं 20 तोळं सोनं जमवायचंय आपल्याला. जड जाणार आहे बघ आपल्याला. जमू कस तरी, पुढं अडी अडचणीला येतील म्हणून ठेवलं होतं. पण अगं ह्या संकटातून बाहेर पडायचं म्हटल्यावर हे समजा करायलाच पाहिजे ग. होय ग, करायलाच पाहिजे आपल्याला. काकी हे घ्या, खीर केलीये मी. ओ काकी, हे घ्या, खीर केलीये मी. ही खीर का वाटतेस? अहो माझ्या आई वडिलांना मी सापडलो. त्याचा आनंद साजरा करण्यासाठी मी सगळ्या गावाला खीर वाटतोय. तुझं आई वडील हरवलं का? अहो ते कसे हरवतील? मी हरवलो होतो लहान असताना. होय का? अरे येतात अशा अडचणी आयुष्यात. पण तुला एक माहितीये का, अशा एकामेकांपासून ताटातूट झालेल्या कितीतरी लोकांना मी जवळ आणलंय. काय सांगता मग काकी? अजून एक व्यक्ती माझ्यापासून दूर गेलीये. तिला तुम्ही परत आणाल का? बरा जाळ्यात सापडला. आता याला पण गुंडाळते आणि काय वसूल करता येतंय ते बघ. आणीन की, पण त्यासाठी विधी करावा लागल. सोनं नाणं पैक. हो 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 हो, मला सगळं माहितीये. सगळं साहित्य मी आणेन. मी ऐकलंय ते. तुम्ही सांगाल त्याहून दुप्पट देईन. पण काम झालं पाहिजे. होणार की, पण मला एक सांग, तुझं कोण हरवलंय? माझी बायको. तुझं लग्न झालं? वाटत नाही. या जन्मात नाही झालेलं, गेल्या जन्मात झालंय. गेल्या जन्मात? हो, माझ्या बायकोने या जन्मात एका बालिकेचं रूप घेतलं होतं. पण ती अदृश्य रूपाने तिच्या बरोबर राहायची. एक दिवस ती त्या बालिकेमध्ये एकरूप झाली आणि स्वतःचं सगळं अस्तित्व विसरली. आता त्या बालिकेला सुद्धा माझ्या बायकोची ओळख नाहीये. काय बोलतोय?
माझी फिरकी घेतोयस का? अहो खरं सांगतोय मी, तुमची शपथ. माझी चेष्टा करतोयस रे? आता भूतच सोडते तुझ्या अंगावर. स्मशानात जाऊन असा जादू टोना करते, मग बघ तुझं काय होतंय ते. जो भूतांचा राजा आहे त्याच्या अंगावर भूत सोडणार तू? जो स्मशान जोगी आहे त्याला स्मशानाची भीती दाखवणार? प्रभू, तुम्ही ह्या बाईशी काय बोलत होता? का? काय झालं? अहो, ही तीच बाई आहे जिच्यामुळे जगदंबा नाराज आहे. का? अहो, दरोडेखोरांपासून गावाला वाचवण्यासाठी ही बाई कुठला तरी विधी करायचा असं म्हणते आणि त्यासाठी गावकऱ्यांकडून सोनं नाणं, पैसा अडका आणि बरंच काही वसूल करते. ती फार लोभी बाई आहे ही. हो का? बर. नंदी, हे घे खीर खा, मी केलीये. प्रभू, गावात अशी परिस्थिती आहे आणि तुम्हाला एक खीर खायचं सुचतंय? मला तर जगदंबाची खूप चिंता वाटते आहे. त्या साक्षात देवी आहेत नंदी, तू त्यांची चिंता करू नकोस. त्या त्यांचा मार्ग बरोबर शोधून काढतील. महादेव, तुम्ही बघताय ना हे काय चाललंय? गावातले आजूबाजूचे सगळेच ओळखीचे लोक असे विचित्र वेड्यासारखे का वागतायत? मी सगळ्यांना समजावून सांगते, विनवण्या करते, पण कोणीच कसं ऐकून घेत नाही. ती बाई सगळ्यांना मूर्ख बनवून सोनं आणि इतर वस्तू लुटते आणि हे गावातल्या लोकांना दिसत सुद्धा नाही. आता तुम्हीच सांगा मी काय करू? काय करू मी? मिळतील, सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. तू आधी शांत हो. दरवेळी इथं आल्यावर मन शांत होतं. माहिती नाही का, पण मला विश्वास वाटतो मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. तुम्ही मला नेहमीच समजून घेता, मला सांभाळून घेता. यावेळीही सांभाळून घ्या. जगदंबा थांब, ही खीर घे. परत तीच खीर? अगं, ही ती आधीची खीर नाहीये, ती मी कधीच खाऊन टाकली. आईने ती तुझ्यासाठी केली होती ना, पण मी खाल्ली म्हणून मग ही खीर मी स्वतः केली आहे सगळ्या गावासाठी. सगळ्यांना वाटून झाली, फक्त तू राहिली होतीस म्हणून मग तुझ्यासाठी आणलीये. ही घे खीर. नकोय मला. अगं, खूप कष्ट घेतलेत ही खीर करायला. नाही, आधी वाटलं होतं सोपं असेल, पण मग नंतर कळलं किती मेहनत असते ते. गुळाची खीर आहे. आधी गुळ बारीक चिरून घ्यायचा, त्यात प्रमाणात सुकामेवा घालायचा, खीर आटवायची, पूर्ण रात्र गेली त्याच्यात. नाही, आधी वाटलं बसल्या बसल्या होऊन जाईल, पण बसल्या बसल्या काहीच होत नाही. काय म्हणालास तू? बसल्या बसल्या काहीच होत नाही हे कळलं मला खीर करताना. प्रत्येक काम आपण करावं लागतं ना, नाहीतर ते होतच नाही. सापडलं. काय? उत्तर सापडलं. कसलं? गावकऱ्यांना कसं समजवायचं याचं उत्तर सापडलं. म्हणजे? काही नाही,
अगं जगदंबा, तुझी उत्तरं तुलाच शोधायची आहेत जगदंबा. मी फक्त तुला मदत करू शकतो. नंदलाल काका, ऐका ना, माझं एक काम कराल? बोल ना जगदंबा, काय काम आहे? गावातल्या सगळ्यांना सांगा की मी त्यांची माफी मागणार आहे. माफी? अगं पण तू का त्यांची माफी मागतेस? तुझी तर काहीच चूक नाहीये जगदंबा. काका, मी जे काही करतेय ते आपल्या गावाच्या भल्यासाठीच करतेय. मला सगळ्यांची माफी मागायची. तुम्ही सगळ्यांना आमच्या घरापाशी घेऊन या. पण जगदंबा अगं, मी निघते, मला बाकीची तयारी करायची आहे. काका, सगळ्यांना निरोप द्या. हिला काय झालंय? अचानकच माफी मागायची का म्हणते ही? नाही, काहीतरी असेल हिच्या डोक्यात. सगळ्यांना निरोप द्यायला हवा. दादा दादा, ऐका ना. जगदंबा, शेवटी मीच जिंकले. तुलाच माफी मागावी लागतीये. तुझं नाक ठेचलं जात असताना मला बघायला यायला हवं.